पगाराचा चेक शाळेतून? नाही नाही माई, इथे नको पाठवूस, तिथे माझ्या खात्यात जमा कर. हो नाही, राजीनामा मी पोस्ट करते इथून. अगं शाळेत करत नाही, घरी करते. तू हेड सरांना जाऊन देशील का? बरं, आणि माझ्या वतीने त्यांची माफी सुद्धा माग. आणि हो माई, आता तो चेक आलाय ना, तर ताबडतोब घरच्या फोनसाठी अर्ज टाक. हो. काय? कोर्ट केस? ॲक्च्युली आम्ही तिथून जेव्हा यायला निघालो ना माई, तेव्हा इन्स्पेक्टर राठोड म्हणाले होते की कोर्टात केस उभी राहिली की तुम्हाला साक्षीसाठी यावं लागेल म्हणून. मी बोलते आदिनाथांशी. माई तू काळजी घे. राधा, ए राधा, राधा अगं पुरे ना. तुला सांगितलं ना आम्ही तुला, प्रथमेश अगदी सुखरूप आहे, त्याला काही सुद्धा झालं नाहीये. हा, त्याला काही झालं असतं आई तर मी काय केलं असतं? हे बघ राधा, आम्हाला ही जेव्हा बातमी कळली तेव्हा आमच्याही पायाखालची जमीन सरकली होती. पण मला कुणीच काही सांगितलं नाही हो बाबा. अगं आदिनाथनी आम्हाला बजावून सांगितलं होतं, जोपर्यंत ते मुंबईला परत येत नाही तोपर्यंत ही बातमी कोणाला सांगायची नव्हती. आणि शुभ्राने प्रथमेशला कुठे? हे बघ, मला तिच्याशी बोलायचंय. तू जरा शांत हो, अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस. तिच्या आईचा फोन आला होता, ती बोलतीये फोनवर. हा, अरे प्रथमेश, प्रथमेश, कसं आहेस तू? बहिणी, शुभ्रा, शुभ्रा, तुझे खूप खूप उपकार आहेत माझ्या. असं का बोलताय बहिणी? प्रथमेश माझा कोणीच लागत नाही का? भाईंना माहित नाहीये. मी आदिनाथांना सांगते. ते मीच सांगेन त्यांना. एका अर्थी बरंच झालं तुम्ही फोनवरून काही सांगितलं नाही. ते सगळं सोडून धावले असते तिकडे. वरवर कुणाला काहीही वाटा, मला माहिती आहे प्रथमेश्वर किती जीव आहे त्यांचा. म्हणूनच यांनी तिथून फोन नाही केला. शुभ्रा, आग रात्री लागली ना ग? हो, म्हणजे 11, 11:30च्या सुमारास. 11, 11:30. मग त्यावेळेस प्रथमेश काय करत होता आउट हाऊस मध्ये? आम्हालाही सगळ्यांना हाच प्रश्न पडला होता.
इतक्या रात्री प्रथमेश तिथे काय करत होता? बोला बाबा. बाळ, बापाला विसरलास वाटतं. तुम्हीच विसरलात तुमच्या बाळला. असं म्हणतोस. मग दुसरं काय म्हणू बाबा? वाड्यात आउट हाऊसला आग लागली, एका शब्दाने तुम्ही कळवलं नाहीत मला. असं काय करतोस? अरे मधूला कळवलं होतं मी. दादाला, मला नाहीच. म्हणजे मधुनी तुला, तुम्हा दोघांमध्ये अजूनही बेबनाव चालूच आहे का? जाऊ दे, सगळंच वाईट आहे. वाईट आणि विचित्र आहे. म्हणजे आग लागली तेव्हा सोपान काका आउट हाऊस मध्येच होते. फायर ब्रिगेडच्या लोकांनी ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण केलंय, पण सोपान काकांचा मृतदेह कुठेच सापडला नाही. असं कसं होईल? आमची ही मती कुंठित झाली आहे बाबा. आग लागल्यावर ते कसे बसे बाहेर पडले की काय, काही कळायला मार्ग नाही. खरंच विचित्र आहे. बरं बाळ, मी तुला फोन अशा करता केला होता की निखिल काय करतोय सध्या? उर्मटपणा करण्याशिवाय दुसरं काही करत असेल तर मला माहित नाही. बाळ, का तुमचं काही काम होतं त्याच्याकडे? वाड्यावर कॉम्प्युटर बसवून घ्यावा असा विचार करतोय. काही जुनी कागदपत्र आहेत, त्यांचं जतन करायला हवं. शिवाय योग्य माहिती टाकली की कॉम्प्युटरवर अचूक पत्रिका तयार होते. माणूस आकडेमोड करताना चुकतो आणि मग भाकीतही चुकतात. म्हटलं आपणही ही यंत्रणा बसवून घ्यावी. निखिल इथे आला तर मला आवडेल. त्याच निमित्ताने त्याच्याशी बोलताही येईल, नाही का? कॉलेजला सुट्टी लागली आहे त्याच्या. मी सांगण्याचं काम करतो बाबा. यायचं नाही यायचं काय ते तो ठरवेल. श्रीराम श्रीराम. एकच सांगतो बाळ, कावीळ झालेल्यांना सगळं जग पिवळं दिसतं. अच्छा, म्हणजे कावीळ मला झाली. होऊ देऊ नकोस असं म्हणायचंय मला. बाळ, अरे माझ्यानंतर मधूच तुला बापाच्या जागी आहे. आदिनाथ तुला मुलासारखाच आहे. निखिल तुझा मुलगाच आहे. नाती जप बाळ, नाती जप. एकदा का
ती हातातून निसटून गेली ना की मग पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही उरत नाही. चला फोन ठेवतो. बराच वेळ घेतला तुझा. बडीशेप मस्त झालं होतं जेवण. ए गावाली बस ना. आई किचन बस का काही होत नाही. काय सारखं सारखं किचन मध्ये जरा नवऱ्याबरोबर बाहेर फिरावंसं वाटत नाही? मुंबई पाहावीशी वाटत नाही तुला? तुम्हाला मुंबई दाखवावीशी वाटली नाही म्हणून मला बघावीशी वाटली नाही. अच्छा बर. आज जाऊया संध्याकाळी कुठे? जीवाची मुंबई करायला. खरंच? आपण आधी सिद्धिविनायकाला जाऊया आणि सगळे जाऊया ना. मी, प्रिया, आई. आपल्या बाजूला ना भगत राहतात. भगत वरच्या मजल्यावर कोण राहतं? गाडगीळ. आणि जमलंच तर एक मिनिट. या सगळ्यांचं काय म्हणजे? ह्या सगळ्यांना आपण घेऊन जाऊया ना. कॉलनीचीच पिकनिक काढू. आपण एक मिनी बस बुक करूया. व्हॉट्स ए? मस्त ना. मला नेहमीच टोचून बोलता तुम्ही. झालं. आधी वेडेपणा करायचा आणि मग हे असं डोळ्यात पाणी आणायचं. वेडेपणा काय होत्यात? पहिल्यांदा चाललो ना आपण मुंबई बघायला म्हणून म्हटलं. एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. आता कोणाचा मेसेज आहे? कोणाचा मेसेज आहे? मेसेज कोणाचा आहे? हे क्लायंटचा. काही अडचण आहे का? अचानक सिरियस झालात म्हणून विचारलं. नाही संध्याकाळी भेटायचं का विचारलंय. कधी आज? हो. मग हो म्हणून सांगा. आपण काय उद्या जाऊ. नाही शुभ्रा. काम आधी. आपण उद्या जाऊ आणि दोघंच जाऊ. मग मिनी बस सुद्धा बुक करायची गरज नाही. Thanks for coming, Adi. कशी आहेस?
तू जसा सोडून गेला होतास तशीच. तुझी मम्मा प्लीज नको ना तो विषय. तू आलास एवढंच माझ्यासाठी पुरे. नसतो आलो तर माझ्या गिल्टने मला स्वस्त नसता बसू दिलं. कसलं गिल्ट? माझ्या मम्माचं जे काही झालं ते तुझ्यामुळे झालं असं वाटत. फॉरगेट इट आधी. पण मी खरंच एकटी झाले आधी. I just don't know where to go. सगळ्या वाटा एकमेकांमध्ये गुंतून मिसळून नाहीशा झाल्यात. कुठेच जायला वाट उरली नाही. सगळ्याचीच वाट लागली असं म्हण ना. असं नको म्हणूस सुलेखा. माझं अख्खं आयुष्य आहे तुझ्या पुढे. नाही आधी. माझं आयुष्य मागेच कुठेतरी राहून गेलं. आता मरण येत नाही म्हणून जगत राहायचं बस. सुलेखा प्लीज. आत्महत्या करण्याचे गट्स नाही आहेत माझ्यात. नाही. घाबरू नकोस आधी. यासाठी मी तुला जबाबदार नाही ठरवणार. बिकॉज यू आर अ गुड मॅन. तू जे काही वागलास, का वागलास मला कधीच कळणार नाही. बट बेसिकली यू आर अ गुड मॅन. And I like you for that. In fact, I love you. For that, सोड ना. शुभ्रा कशी आहे? मी फोन केला होता तेव्हा तिनेच उचलला होता. पण काही बोलली नाही. अरे काय सांगून आलंयस तिला? सुलेखाला भेटून येतो? नाही, बाहेर कामाला चाललोय म्हणून सांगू मला. Oh my God. तू तुझ्या बायकोला खोटं सांगून आलास आधी? गुड गुड. तूच एकदा बोलला होतास, आठवतंय? मी कोणाशी खोटं बोलत नाही. कोणी खोटं बोललेलं मला आवडत नाही. त्यानंतरचं आयुष्य बदललंय. आपलं बोलून झालं असेल तर निघू मी. आधी आधी आत्ता चालास आणि लगेच चाललास. 10 मिनिटंही नाही झाली तुला येऊन. थांब ना थोडा वेळ प्लीज. हे बघ सुलेखा, प्लीज. All time say, please.